watching Kashif Times. प्रवीण दादाजी, हमारे चैनल में आपका स्वागत है। और इस जैसे कि आप जब से शिवसेना शिंदे गुट में आए हैं तब से लेकर अब तक लगातार 3 साल से कार्य कर रहे हैं। और चाहे वो गणपति का त्योहार हो, चाहे वो दही हांडी हो, चाहे वो शिव जयंती हो, हर त्योहार को आप अच्छे से कर रहे हैं। और जिस तरीके से आपने जिस दिन गणपति थी उस दिन जाकर समुद्र पर सफाई करी, तो कहीं ना कहीं ऐसा लगता है कि आप आने वाले इलेक्शन की तैयारी कर रहे हैं। उसके बारे में थोड़ा बताइए। सगळ्यात पहिला सगळ्यांचा जय महाराष्ट्र करेन। मी माननीय हिंदुत्व सम्राट व आमचे पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा मी आशीर्वाद घेऊन व आमचे महाराष्ट्राचे मनातले लाडके मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी आज शाखा प्रमुख मलाडमध्ये वार्ड क्रमांक 32 मध्ये मी काम करत आहे। मी जेव्हापासून शिंदे साहेब पक्षावरून विलंघन झाले आणि शिंदे साहेबांनी जे ध्येय ठेवलंय 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्यांच्या हातावर मी हात ठेवून आणि त्यांच्या मनातला काम करण्यासाठी मी आज तयार झालो आहे। मला एकच बोलायचं आहे की आज शिंदे साहेब 24 तासामधले तर लोकांना माहित आहे की कमीत कमी ते 18 तास तर ते काम करतात। मग तुम्ही किती वाजता पण जावा, मला वाटतं ते कधी गाडीतच झोपत असतात शिंदे साहेब। तर शिंदे साहेबांनी जे काम करण्याची पद्धत आहे, एक शाखा प्रमुख पासून एक मुख्यमंत्रीपर्यंत प्रवास जे केलेत आणि जे करत आहेत त्यांच्यासारखं तर आपण नाही करू शकत, पण त्यांच्यात काय घेण्यासारख्या वस्तू खूप आहे, खूप शिकवण आहे। त्यांच्या कामा करण्याची पद्धत वेगळी आहे। त्या कामात थोडंफार आम्ही पण त्यांना हातभार लावू इच्छितो। आज मी 3 वर्ष झाले मला पक्षात विलंघन होऊन जसं आले शिंदे साहेब, तसं मी पण मला शाखा प्रमुख जी संधी भेटलेली आहे ती संधीचा मी सोना करण्यासाठी मी आज इथे तयार झालेला आहे। आज मी वारंवार कार्यक्रम असू द्या, लोकांची मदत असू द्या, काही लोकांसाठी मी धावपळ करत असतो। मग महानगरपालिका असू दे, दवाखाना असू दे, किंवा पोलीस चौकी असू दे, किंवा इतर काही कार्यक्रम असतात लोकांचे, जे मी तिथे पोहोचतो तर मला आवडीने जातो तिकडे मी। मला पण असंच बोलायचं आहे की शिंदे साहेब बोलतात की जे कार्यकर्त्यांना जे जपायचं आहे तेच आम्ही कार्यकर्त्यांना जपण्याचा प्रयत्न करतो। आज शिंदे साहेबांचा आम्ही जे कामाची पद्धत बघतो, 24 तास मधले 18 तास धावपळ करत असतात। आम्ही 18 तास आम्ही फक्त 9 तास तर करू, आमची इच्छा आहे मनापासून आहे काम करण्याची। म्हणून मी शिंदे गटातून शिंदे साहेबांसोबत आहोत आणि शिंदे साहेबांसोबत राहणार। आणि राहिला तिकीटचा प्रश्न, नगरसेवक लढवायचा आहे नाही लढवायचं, शिंदे साहेब आमचे पक्षप्रमुख व आमचे मुख्य नेते ते शिंदे साहेब विचार करतील। ते काम ज्याचे कामं चांगले असतील ते तिकीट ते 100% देणार। ते पहिलेच बोललेत की राजा का बेटा राजा नाही बनेगा। मग आज शिंदे साहेब विचार करतील माझे, पण ते जे निर्णय येतील त्याच्यावरती मी ठाम आहे। जिस तरीके से आप जब से शिंदे गुट में आए हैं, लगातार 3 साल से कार्य कर रहे हैं, और आपको दोस्तियों का यारों का यार कहा जाता है। 24 घंटे में कभी भी फोन आता है तो लोग आप फौरन तैयार रहते हैं। इस तरीके की मैंने आपके बारे में सुना है और लोग बातें करते हैं, तो क्या ये कहाँ तक ये सच है? आता मी 3 वर्षापासून मी जे कार्यक्रम राबवतो ते मी मनापासून करतो। मला इच्छा आहे, मी स्वतः बॅनर लावतो, स्वतः बॅनर पकडून घेऊन जातो। मला लाज नाही वाटत। का नाही वाटत? कारण की आपण जर सुरुवात केली तर कार्यकर्ता आपल्यासोबत जुडणार आणि माझ्या कार्यकर्त्यांना कुठेही दुखवायचं नाहीये। आज मी शिवजयंतीपासून जर जानेवारीमध्ये हळदी कुंकू पासून जर कार्यक्रम चालू करतो तर लागोपाठ शिवजयंती असेल, रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, मग गुरुपौर्णिमेला छत्रीवही वाटपचा कार्यक्रम करत असतो। काही गुरुपौर्णिमेला आपण लोकांना भेट द्यावी, त्यानंतर मग दहीहंडी असतो, त्यानंतर गणपतीचा स्वागतचा स्टेज लावतो मी। सगळ्या मंडळांना मी माझ्याकडून पाणी मोफत, वडापाव मोफत, कोल्ड्रिंक मोफत व लोकांचे मनातले जे भावना आहेत ते मी पूर्ण करायची मी इच्छा पूर्ण करतो। आणि माझं हे ठरलेलं आहे की माझ्या वॉर्डमध्ये जो पारवे बीच आहे तो दरवर्षी मूर्त्या विसर्जन व्हायला 2 दिवस लागतात, कारण की पौर्णिमा असल्यामुळे किंवा भरती ओटी असल्यामुळे तर पाणी वर खाली होत असतो। आणि जे मूर्त्या असू दे, काही घाण असू दे, ते बाहेर असतात, ते महानगरपालिकेला सोबत घेऊन त्यांना थोडा त्रास कमी देण्यासाठी माझे पदाधिकारी व मी उतरले असतो। आणि माझ्यासोबत नेहमी माझी पालखी, जे मी शिर्डी साईबाला पालखीला जातो चालत, साईला पालखी, त्यामधली सगळे टीम ते पण माझ्यासोबत सहभागी असतात। आणि पोरांना आवड आहे माझ्यासोबत काम करण्याची। मला माहित नाही की माझा स्वभाव, माझा लोकांना घेऊन चालणं व कामाची पद्धत ही माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या पालखीतल्या लोकांना आवडतं। आणि स्वतः 8 दिवस, आज मला वाटतं मी 25 वर्ष झाले पालखीला, पण मला 7 वर्ष झाले मी दरवर्षी जातो पालखीला। हीच माझी साईबाबांना चरणी मस्तक ठेवून मी प्रार्थना करतो की बाबा मला एवढी शक्ती दे की मी लोकांची आणखी भरभरून मी कार्य व त्यांची मदत करू, माझ्याकडून चांगले कार्य घडू दे।
ब्लड डोनेट कैंप लगाया था, उसके साथ साथ आपने मेडिकल कैंप भी लगाया था, काफी बड़ी तादाद में लोग ब्लड दे रहे थे, पुरुष के साथ महिलाएं भी कांधे से कांधा मिलाकर ब्लड दे रहे थे, उसके लिए क्या कहना चाहते हैं? मी माझ्या वाढदिवसाला दरवर्षी मी 14 वर्षाला माझा वाढदिवस असतो, तर मी 13 वर्षाला दरवर्षी मी आज मला वाटतं 7-8 वर्षापासून मी हा कार्यक्रम राबवतोय की रक्तदान शिबिर असू दे किंवा आरोग्य शिबिर असू दे किंवा डोळ्याचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन असू दे किंवा हाडांचं काय असू दे, हे माझ्या माध्यमातून मी कार्यातून मी करत असतो. मला आवड आहे यासाठी. मग मी लोकांचे मन कुठे दुखवण्यापेक्षा कुठेतरी चांगलं कार्य करून आपण लोकांच्या मनात बसणं, लोकांची इच्छा पूर्ण करणं, लोकांची सेवा करणं, ही संधी पुन्हा भेटणार नाही म्हणून माझ्या वाढदिवसाचे नेहमी दरवर्षी मी केक वगैरे पार्टी करण्यापेक्षा मी एक कार्यक्रम उपकार्यक्रम राबवत असतो. आज बलाट विधानसभा में सबसे ज्यादा जो चेहरा दिख रहा है तो वो प्रवीण जी का दिख रहा है, आखिरकार इसी क्या वजह है कि वार्ड 32 का ही एक चेहरा दिखता है, बाकी और चेहरे नहीं दिखते? आता मी इतर शाखा प्रमुखांचं मी नाही बोलू शकत, कारण की काही शाखा प्रमुख आपले काम करतात, कामं असतात त्यांच्याकडे, पण मी त्यांच्याबद्दल मी तुलना नाही करत माझ्यासोबत. पण मला यासाठी मला आवड आहे. जे दिघे साहेबांचे जे कामाची पद्धत, बाळासाहेबांची कामाची पद्धत, तसेच शिंदे साहेबांची कामाची पद्धत जी आहे, मी त्यांच्यासारखं नाही बोलू शकत, पण त्यांच्या स्वप्नात मी स्वप्न पाहतोय की त्यांच्यासारखं व्हावं, आणि ते स्वप्न मी फक्त स्वप्न झोपेत नाही बघत, मी प्रत्यक्ष मैदानात उतरून ते करतो. मग ते झाडू साफसफाई असू दे की शाखेतलं काही काम असेल ते स्वतः मी करतो. मला आवड आहे यासाठी. आणि बोलतो ना, एका माणसाला कुठली तर नशा लागते, तो नशा माझ्यात आहे, तो राजकारणी आहे की लोकांचं समाजकारण करणं आणि राजकारण मध्ये 20% राहणं. जिस तरीके से मैंने आपके अब तक जितनी भी न्यूज कवर की है उसमें अक्सर मैंने देखा है आपके जितने भी सहयोगी हैं, चाहे फ्रेंड सर्कल हो, सब लोग आपको ये इलेक्शन में खड़ा करने की तैयारी कर रहे हैं, तो अगर टिकट मिला तो आप खड़े होंगे? तर शिंदे साहेबांनी जर मला जर संधी दिली तर 100% तर नाही बोलू शकत, तर 90% मी पूर्ण प्रयत्न करेन की ही सीट कशी काढायची आणि सीट काढल्यानंतर कार्यकर्ते कसे जमवता येईल, लोकांचे कामं कसे करता येईल. आज 2017 पासून 17ला जे इलेक्शन झालंय त्यानंतर आज 3 वर्षापासून इलेक्शन झालं नाहीये. ते लोकांचे कामं खूप पेंडिंग आहेत, ते कामं माझ्या मनापासून मला करायचे आणि त्यांचं करून दाखवणं ह्या माझी इच्छा आहे. कारण की शिंदे साहेबांनी बोललंय कामाची पद्धत हा कार्यकर्त्यांपर्यंत जोडली पाहिजे आणि ते कामं करत राहणार. आणि मी शिंदे साहेबांना मी सांगेन की जर साहेबांनी जर मला संधी दिली तर संधीचं सोनं करून 100% मी देणार साहेबांना.